नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की पंचमहाभूतांच्या तन्मात्रा एकात एक विलीन होत गेल्या आणि आकाश फक्त राहिलं. त्यावेळेला चारी बाजूंनी गोल छिद्रस्वरूप शब्दलक्षण असणारं म्हणजे शब्द तन्मात्रा असणारं आकाश फक्त शेष राहिलं म्हणजे राहतं आणि शब्दमात्र आकाश सगळ्याला आच्छादित करून राहतं. त्यानंतर आकाशाचा गुण शब्द हे सुद्धा निघून जातात. त्याचं ग्रसन केलं जातं. या पंचमहाभूतांमध्ये एकाबरोबर एक पंचभूत आणि इंद्रियांचा सुद्धा लय होत जातो आणि केवळ अहंकारात्मक असं तमप्रधान तामस तत्त्व राहतं आणि मग सगळे भूतादी जे आहेत ते सत्वप्रधान असल्यामुळे बुद्धिरूपाला महत्त्व ग्रसन करतं. ज्या प्रकारे पृथ्वी आणि महत्त्व ब्रह्मांडाच्या अंतर्जगताचे आदी अंत ह्या सीमा आहेत, त्या प्रकारे बाह्य जगताचं सुद्धा असतं. हे महाबुद्धे मैत्रेया, अशा प्रकारे जे 7 आवरण सांगितले गेले आहेत ते सर्व प्रलयकालामध्ये पूर्वीसारखं पृथ्वी वगैरे क्रमाने परस्पर आपल्या आपल्या कारणामध्ये लीन होत जातात. ज्यामुळे हा समस्त लोक व्याप्त असतो. तो संपूर्ण भूमंडल 7 द्वीप, 7 समुद्र, 7 लोक आणि सर्व पर्वतश्रेणी या सहित जलामध्ये लीन होतं. नंतर जो जलाचं आवरण असतं त्याला अग्नी पिऊन टाकतो. अग्निवायूमध्ये आणि वायू आकाशात लीन होतो. हे द्विजमैत्रेया, आकाशाला भूतादी म्हणजे तामस अहंकार, भूतादीला महत्त्व आणि या सर्वांसहित महत्त्वाला मूल प्रकृती आपल्यामध्ये लीन करून घेते. हे महामुने मैत्रेया, कमी अधिकात रहित असं जे सत्वादी 3 गुणांची साम्यावस्था आहे त्याला प्रकृती असं म्हणतात. त्याचंच नाव प्रधान असं आहे. म्हणजे तिन्ही गुण सत्वरजतम हे समान अवस्थेमध्ये असतात, कमी जास्त कोणी नसतं, तर त्याला प्रधान म्हणतात. हे प्रधानच संपूर्ण जगताचं परमकारण आहे. ही प्रकृती जी प्रधान आहे ती व्यक्त आणि अव्यक्त रूपाने सर्वमयी आहे. हे मैत्रेया, यासाठी अव्यक्तामध्ये व्यक्तरूप लीन होत जात असतं. याच्याशिवाय जे एक शुद्ध अक्षर नित्य आणि सर्वव्यापक असं तत्त्व म्हणजे पुरुष आहे, तो सुद्धा सर्वभूत परमात्म्याचा अंशच आहे. ज्या सत्ता मात्र स्वरूप आत्मा म्हणजे देहादी संघात जो आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा राहणारा ज्ञानात्मा किंवा ज्ञातव्य सर्वेश्वरामध्ये नाव ज्ञातव्य असतं. सर्वेश्वरामध्ये ज्ञातव्य असलेल्या म्हणजे नाव आणि जाती वगैरेची कल्पना नाही, तेच सगळ्याचं परमाश्रय परब्रह्म परमात्मा आहे, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. म्हणजे देहादी संघातापेक्षा वेगळा जो ज्ञानात्मा किंवा जो ज्ञातव्य आहे, जो जाणणारा सर्वेश्वर आहे, तो नाम आणि जाती याच्यामध्ये नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये असलं काही विभाग नसतात. तो एकमेव असा परमात्मा आहे आणि तोच ईश्वर आहे. तोच विष्णू आहे जो अखिल विश्वरूपामध्ये अवस्थित असतो आणि तो प्राप्त झाला की मग योगीजन पुन्हा या संसारामध्ये येत नाहीत. ज्या व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपिणी अशी जी प्रकृतीचं वर्णन मी केलेलं आहे, तसंच पुरुष हे दोघंसुद्धा परमात्म्यामध्ये लीन होत जातात. म्हणजे सांख्यांचं कसं आहे, प्रधान आणि पुरुष म्हणजे पुरुष आणि प्रकृती आहे ना, तर इथं त्याच्या पुढचं एक सांगितलेलं आहे की ते दोघं पण एकमेकात लीन होतात, म्हणजे ते परमात्म्यात लीन होतात आणि तो परमात्मा सगळ्याचा आधार एकमात्र अधीश्वर आहे. त्याला वेद आणि वेदांतात विष्णू या नावाने संबोधले आहे. म्हणजे इथे सांख्यांच्या प्रमाणे पंचमहाभूत तन्मात्रा वगैरे सगळं सांगितलं आहे आणि पुन्हा पुरुष प्रकृती आल्यानंतर ते परमात्म्यामध्ये कसे लीन होतात हा त्यांनी पुढचा भाग घेतलेला आहे. पुढे सांगतात ते पराशर ऋषी, वैदिक कर्म 2 प्रकारचं असतं. एक प्रवृत्तीरूप म्हणजे कर्मयोग असतो आणि
निवृत्तीरूप म्हणजे सांख्ययोग असतो. ह्या दोन्ही प्रकारच्या कर्म जे आहेत किंवा हे योगांचं जे पालन आहे ते त्याने सर्वभूत पुरुषोत्तमाचंच यजन केलं जातं. ऋक, यजु आणि सामवेदोक्त प्रवृत्ती मार्ग जो आहे त्याच्यामध्ये लोक यज्ञपती पुरुषोत्तमाचं किंवा यज्ञपुरुषाचंच पूजन करतात. आणि निवृत्ती मार्गामध्ये स्थित असलेले योगीजनसुद्धा तो ज्ञानात्मा, ज्ञानस्वरूप, मुक्तिफलदायक भगवान विष्णूचं ज्ञानयोगाद्वारा यजन करतात. ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत ह्या 3 जे स्वर आहेत त्याने जे काही म्हटलं जातं की जो वाणीचा विषय नाही तो सर्वांचा असा सर्व ठिकाणी असणारा अव्ययात्मा विष्णूचं आहे. ती विश्वरूपधारी विश्वरूप असं जे तत्त्व आहे तो परमात्मा श्रीहरी हा व्यक्त, अव्यक्त आणि अविनाशी असा पुरुष आहे. हे मैत्रेया, त्या सर्व व्यापक आणि अविकृत रूप परमात्म्यामध्ये ही व्यक्ताव्यक्त रूपिणी प्रकृती आणि पुरुष लीन होतात. हे मैत्रेया, मी तुला जो द्विपरार्थ काल सांगितला तो भगवान विष्णूचा केवळ एक दिवस आहे. हे महामुने मैत्रेया, व्यक्त जगताचे अव्यक्त प्रकृतीमध्ये आणि प्रकृतीचे पुरुषामध्ये लीन होत जाणे हे एवढीच या विष्णू भगवंताच्या रात्रीचा एवढाच काळ आहे, म्हणजे तेवढीच त्याची रात्र असते. हे द्विजमैत्रेया, वास्तवात बघितलं तर नित्य परमात्माला कोणता दिवस नाही, कोणती रात्र नाही, केवळ उपचार म्हणून आपण समजण्यासाठी किंवा अध्यारोप म्हणतात त्याला, असं म्हटलं जातं. हे मैत्रेया, अशा प्रकारे मी तुला प्राकृत प्रलयाचं वर्णन केलं. आता तुला मी आत्यंतिक प्रलयाचं वर्णन करून सांगतो, ते ऐक. या ठिकाणी 4था अध्याय संपतो, 6म अंशामधला. यामध्ये 50 श्लोक आहेत. आता आपण 5वा अध्याय पाहू. यामध्ये आध्यात्मिकादी त्रिविध तापांचं वर्णन आहे. भगवान तथा वासुदेव या शब्दाची व्याख्या केली आहे आणि भगवंताचं पारमार्थिक स्वरूप वर्णन केलं आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेया, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक असे 3 ताप आहेत. यांना जाणून ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न झाल्यावर पंडितजन आत्यंतिक प्रलय प्राप्त करून घेतात. आध्यात्मिक ताप शारीरिक आणि मानसिक 2 प्रकारचे आहेत. त्यामध्ये शारीरिक तापाचे सुद्धा किती त्याच्यामध्ये प्रकार आहेत ते तू ऐक. शिरोरोग, पीनस म्हणजे सायनोसायटिस, ज्वर, शूल म्हणजे दुखणं खूप जोराने, भगंदर, पाईल्स वगैरे, गुल्म, नंतर सूज येणे, दमा असणे, सर्दी, नेत्ररोग, अतिसार, कुष्ठ हे शारीरिक कष्टभेदाने दैहिक तापाचे कितीतरी प्रकार आहेत, म्हणजे रोग आहेत वेगवेगळे. आता मानसिक ताप जे आहेत ते सांगतो. हे द्विजश्रेष्ठ मैत्रेया, काम, क्रोध, भय, द्वेष, लोभ, मोह, विषाद, शोक, असूया, अपमान, ईर्ष्या, मात्सर्य हे सगळे मानसिक तापाचे प्रकार आहेत. असेच अनेक प्रकार असतात. याने हे जे ताप आहेत, सगळे त्रास आहेत, त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. मनुष्याला जे दुःख मृग, पक्षी, मनुष्य, पिशाच, सर्प, राक्षस, विंचू वगैरे त्याच्यापासून प्राप्त होतं त्याला अधिभौतिक ताप असं म्हणतात. तसंच हे द्विजवर शीत, उष्ण, वायू, वर्षा, जल, विद्युत वगैरेंनी प्राप्त झालेलं जे दुःख असतं त्याला अधिदैविक ताप असं म्हटलं जातं. इथे आपण थांबू. आपण 8व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.